अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे Once more! Once more! Once more! तर वेलकम बॅक मित्रांनो, तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. आजचा जो व्हिडिओ एडिटिंग केला आहे तो कॅपकटमध्ये केला आहे, ज्याची एडिटिंग ह्याच व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तुम्ही जर स्टेप बाय स्टेप आपली एडिटिंग करेल व्हिडिओ जर फॉलो केला तर तुम्हाला सर्व एडिटिंग करेल व्हिडिओ समजेल. तर चला काही वेळ न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मंडळी, तुम्हाला एक इमेज तुमचा फोटो घ्यावा लागेल. इथं कोणता पण जो तुम्हाला आवडत असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर आपल्याला इथं थोडे कट द्यायचे, म्हणजेच की 0.4 सेकंद, 0.8 सेकंद, 0.10 सेकंदला असे थोडे कट देऊन एक नंबरची जे आपला फोटो आहे त्याला इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला एक इथं कॉम्बोमध्ये जाऊन आपल्याला एक इथं इफेक्ट द्यायचा आहे. आपलं जे इफेक्ट आहे जे झूम वन, इथं हे जे इफेक्ट दिसत आहे इथं आपल्याला ॲड करून द्यायचं आहे. त्याच्यावर आपली 2 नंबरचा जो कट आहे त्याला टॅप करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यावर आपले जे 1 नंबरची जे अनफोल्ड इफेक्ट दिसतं ते इथं ॲड करून द्यायचं आहे. त्याच्या बाद आपल्याला हा जो 1 नंबरची इमेज आहे त्याला कॉपी करायचा आहे. कॉपी केल्याच्या बाद त्या फोटोला आपल्याला ओव्हरलेमध्ये घेऊन यायचं आहे. ओव्हरलेमध्ये आल्याच्या बाद आपलं थोडं असं पाठीमागे घेऊन त्याच्या उरलेला पुढचा भाग आहे तो कट करून टाकायचा. कट केल्याच्या बाद आपल्या खालचे जे ओव्हरलेमधला फोटो आहे त्याला टॅप करून कटआउटमध्ये जायचं आहे. रिमूव्ह बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्याच्या बाद फोटोला असं थोडं खाली घेऊन टाकायचं आहे. खाली घेतल्याच्या बाद आपल्याला इथं आपल्याला त्याला थोडं लहान करायचं आहे, खाली घेऊन यायचं आहे. इथे एक लीड द्यायची आहे. झिरो 0.6 सेकंडला आपल्याला इथं याला वर करून झूम करून घ्यायचं आहे, म्हणजेच की जे थोडा काही असा दिसेल. त्याच्या बाद आपल्याला इथं एक की फ्रेम द्यायचा आहे. की फ्रेम त्याच्या बाद जो आपला वरचा जो फोटो आहे त्याचा आपल्याला थोडा कलर चेंज करायचा. आपल्या फिल्टरच्या ह्याच्यामध्ये 2 नंबरची जी आपल्याला इफेक्ट आहे ते त्याची साईज आपल्याला ठेवायची 66. त्याच्यामध्ये आपला जो हे फोटो आहे म्हणजे आपल्या ओव्हरले मधला जो फोटो आहे त्याला थोडं समोर घ्यायचं आहे. त्याच्या बाद आपल्याला वरच्या फोटोला एक इफेक्ट ॲड करून द्यायचं आहे, जे म्हणजे आपलं एक त्याच्यावर आपला जो ओव्हरले मधला जो फोटो आहे तर थोडं लॉंग प्रेस करायचं आहे. इथून त्याला कटआउट द्यायचं आहे. कटआउट द्यायच्या बाद 0.4 सेकंडला आपल्याला त्याला एक इफेक्ट द्यायचा आहे. इफेक्ट म्हणजे 2 नंबरचं जे इफेक्ट आहे ते देऊन टाकायचं आहे. हे झाल्याच्या बाद मंडळी आपल्याला बॅक यायचं आहे, आपल्या इफेक्टमध्ये जायचं आहे.
व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. नाईट क्लबमध्ये जायचं आहे आपलं. त्याच्यामध्ये शेक इफेक्ट जर दिसतात तर आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचं आहे. त्याची स्पीड जास्त नाही ठेवायची, 14 पॉईंट खालची. खालचे 16 ठेवायचे. त्याच्यामध्ये याला लॉंग प्रेस करायचं आहे. डबल आपल्याला इफेक्टमध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. म्हणजे ब्लॅक फ्लॅश 2 आहे इथे हे ॲड करून द्यायचं आहे. बी लॉंग प्रेस करून द्यायचं आहे. तुम्ही जर एडिटिंग करेल व्हिडिओ स्टेप बाय स्टेप फॉलो जर केला तर तुम्हाला सर्व एडिटिंग समजेल. हे जी 3 नंबरचा आपला फोटो आहे म्हणजेच की तो 0.8 सेकंडचा, त्याला आपल्याला हे इफेक्ट देऊन टाकायचं. साईड स्लिट इफेक्ट जे आहे ते इथं पेस्ट करून द्यायचं आहे. म्हणजेच की ते काही असं दिसायला. त्याची साईज 0.7 सेकंडला द्यायची. इथंच आपला पूर्ण व्हिडिओ समाप्त झाला आहे. असंच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला ऑलवर सोडून द्या. लाईक, सबस्क्राईब, शेअर सगळं मंडळ करून टाका तुम्ही. त्याच्या बाद साईडला आपली इथं एक्सपोर्टचं बटन दिसतंय, तिथं सेव्ह टू डिव्हाइस व्हिडिओ